हा भाई बॅगेतनं कोणता हत्यार आहे त्याआधी ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघून घ्या. तर जय श्रीराम मंडळी, मी अजित, तुम्ही बघत आहात जर्नी विथ जित. आज कसं काय मला अचानक एवढा लवकर जाग आली मला कळालंच नाही. मी जनरली लावत असतो 8 वाजता, पण डायरेक्ट 6 वाजता जाग येऊन गेली. मग एक्सरसाइज वगैरे करून घेतली आणि रेडी झालो ऑफिसला जाण्यासाठी. घेतलं आपल्या हत्यार, निघालो तुफान स्पीडने डायरेक्ट ऑफिसला पोचलो. आणि ऑफिसला आणि लावली बाई, एवढी ताण लागली होती, म्हटलं चला बॉटल भरून आणू. बॉटल जशी लावली यार, म्हटलं विचार केला आपल्या अंघोळीची बादलीच्या पेक्षा लवकर भरते, तरी बॉटल भरायचं नव्हती. निघालो बाहेर आणि ठेवली बॉटल आणि सीधा डायरेक्टली खादोडपणा करायला. सगळी टीम आम्ही तिथे उभेलो आणि आज होता पोह्यांचा मस्तपैकी कार्यक्रम. पोहे घेतले. अरे बघण्याचा नाही रे, मुली बघायचं नाही, आपले पोहे खायचा. सगळ्यांनी पोहे खाल्ले. मग समोर हा बाई दिसला, या बॅगेतनं काय हत्यार काढतोय म्हटलं. पण जसं मी त्याचा फोकस केला, अरे बाई याने काहीच नाही काढलं, याने परत बॅग लावून घेतली. का म्हणून गाईंना शहरात सोडत असतील बरं? बिचारी गाईंना खायला काही चारा नसतो, ते कवाला कचोळा खाऊन आणि कचरा खाऊन आपले दिवस काढत असतात. मग बाई पोचलो ऑफिसला, जे राहिलेले कालचे काम होते ते घेतले हाती. म्हटलं जिथं ठोके तिथं सगळं काही ओके. मग झालं आमचा लंचचा टाईम, पण कोणी उठायला तयारच नाही. मग गेलो त्यांच्याजवळ, मग आबाईने मनावर घेतला आणि उठली सगळी टीम. मग गेलो जेवायला. आज होती मस्तपैकी हरभऱ्याची माझी फेवरेट भाजी, ती पोटभर जेवली आणि निघालो बाहेर. बाहेर जाताना मला एक मस्त शॉप दिसलं आणि तिथून घेतलं मी मस्तपैकी हॅपीडेंट ज्या चिंगवंग सगळ्यांना चावण्यासाठी. मस्त चला आज पुण्याचं काम करून देऊ वाटून सगळ्यांना. ऑफिसमध्ये दिले सगळ्यांना वाटून. मग पोचलो ऑफिस आणि बघतो तर काय क्लायंटचा मेसेज आलेला. तो म्हणतोय की असा असा इश्यू आलेला आहे. त्याला म्हटलं दम मार, मी करतो रिप्रोड्यूस करून टाकला. त्याला म्हटलं बाई तू चुकीचं सिलेक्ट करतोय. मी कमेंट मारून दिली तिकीटवर आणि मग आपलं काम झालं पूर्ण. त्याच्यानंतर बाई मग गेलो कॅफेटेरियामध्ये. बाबा मस्तपैकी चहा पितच होता. बाबाला म्हटलं थांब जरा दम मार, आपण टीव्ही बघू. पण टीव्हीला बघायला गेलो भाई, इथं तर काहीच नाही. सगळं काय म्हटलं आजची मजदुरी आपली झालेली आहे. जे काही असेल आपलं साहित्य, खुरपा पावडे ते घेऊया, बॅगेत भरूया, निघूया म्हटलं. पण तेवढ्यात मी इम्पॉर्टंट वस्तू विसरून चाललो होतो, ते म्हणजे चार्जर. ते जर नसतं तर आजची रात्र खराबच गेली असती. मग उचललं आणि ठेवलं बॅगेत आणि निघालो रूमकडे. मग आलो बाई, जेवण बिवण करून पोटभर जेवलं आणि आलो रूमवरती. आणि मग मित्रांनो असा होता आपला आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून द्या आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. कारण आपण घेतलाय 30 दिवसाचा चॅलेंज, आपण करणार आहे 30 दिवस डेली व्लॉग. तर मग मित्रांनो शेअर करा, लाईक करा आणि प्लीज फॉलो करा.